आपल्या लेकरांवर संस्कार होणं फार गरजेचे असतात हा. म्हणून आज छत्रपती शंभूराजांचा आज बलिदान दिवस आहे. ऐकताय ना तुम्ही? आज छत्रपती शंभूराजांचा बलिदान दिवस आहे. पण त्या शंभूराजाला शिवबाराजांनी तसं घडवलं होतं. ऐका, एक असे राजे होऊन गेले शंभूराजे की त्यांनी जीवनात एकही लढाई हरली नाही. छत्रपती शंभू महाराजानं जीवनातली एक सुद्धा लढाई हरली नाही. ऐका बरं का. आणि आज त्यांचा बलिदान दिवस आहे. स्वराज्यासाठी त्यांनी आपला देहसुद्धा या ठिकाणी अर्पण केलेला आहे. स्वराज्यासाठी आपल्या देहाचं सुद्धा बलिदान शंभूराजानं दिलेलं आहे. हे बघा, स्वराज्यासाठी जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजाकडं पाहिलं कळतं. आणि स्वराज्यासाठी मरावं कसं हे छत्रपती शंभूराजाकडं पाहिलं कळतं. छत्रपती शंभूराजानं स्वराज्यासाठी आपल्या देहाचा सुद्धा विचार केला नाही. लक्षात ठेवा. देश धर्म पर मर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. पण ते घडलं सहजासहजी घडलं का नाही. मासाहेब जिजाऊनं शिवबाराजाला अगोदर घडवलं आणि शिवबाराजानं मग संभाजी राजांना घडवलं. बरोबर आहे ना? तसं घडवावं लागेल ना आपल्या लेकरांना. म्हणून आज लक्षात ठेवा, आजही आपल्याला स्वराज्य म्हटलं की हे दोन नावं घ्यावी लागतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू महाराज यांचं नाव आज आपल्याला घ्यावं लागतं आहे की. आज छावा चित्रपट ज्यांनी ज्यांनी पाहिला त्याला आजही वाटतं राजांना किती हाल करून मारलं होतं आहे की. आपल्याला थोडं नख काढता काढता लागलं तर आपल्याला 2 दिवस करमत नाही. राजांचे नखं उपसून घेतले होते. चिमट्यांनी नखं उपसली होती. डोळ्यात सळ्या घातल्या होत्या. अंगाचे कातडे शंभूराजांच्या काढले होते. पण हे सगळं जर सहन केलं असेल तर का तसे संस्कार वडिलांकडून आईकडून मिळालेले होत्या. तशा शूरवीरांच्या कथा त्यांना सांगितलेल्या होत्या. तसं घडवलं होतं. म्हणून लक्षात ठेवा, आज या महाराष्ट्राची राजधानी जशी मुंबई आहे, ऐकताय ना? महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. पण या भारताची राजधानी जर कोणती असेल तर ती रायगड जिल्हा आहे. ही रायगड जिल्हा, रायगड किल्ला बघा, हा जिल्हा जो आहे ना तो फक्त किल्ल्याच्या नावानं झालेला आहे. रायगड जिल्हा आहे पण ते शहर नाही. फक्त किल्ल्यामुळं त्याला जिल्हा म्हटलेला आहे. मग हे सगळं जर मिळालं असेल तर ही छत्रपतीची कृपा आहे. पण त्या छत्रपतीला मासाहेब जिजाऊनं तसं घडवलं होतं ना. आमचे नामदेव महाराज एक सुंदर गीत म्हणतात बघा, त्यांना इको द्या थोडा. हॅलो. त्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची 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 शान आहे. त्या राजधानीवरती भगवानी शान आहे. त्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची 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 शान आहे. शिवबा संग मावळे जिद्दीने लढले. लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले.
शिवबा संग जिद्दीने मावळे लढले, लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले. या मर्द मराठ्याची हो, या मर्द मराठ्याची अजून ताटमान आहे, अजून ताटमान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. चहू बाजूने होती किल्ल्याला त्या तटबंदी, नवती मोगलांना आक्रमणाची संधी. चहू बाजूने होती किल्ल्याला त्या तटबंदी, नवती मोगलांना आक्रमणाची संधी. किल्ल्याच्या वती भवती गो, किल्ल्याच्या वती भवती काटेरी रान आहे, काटेरी रान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. समाधी आहे तेथे राजा शिवरायांची, पराक्रमाची आणि साक्ष देती शौर्याची. समाधी आहे तेथे राजा शिवरायांची, पराक्रमाची आणि साक्ष देती शौर्याची. वैभवशाली जगती, वैभवशाली जगती गौरवाच स्थान आहे, गौरवाच स्थान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. वा, टाळ्या वाजवा जोरदार. म्हणून मानतात आपल्या लेकरांना आपण घडवलं पाहिजे, लेकरांना आपण संस्कार दिले पाहिजे. संस्कारासारखी श्रीमंती या जगात दुसरी कोणती नाही. लक्षात ठेवा, लेकरं जर संस्कारित नाही निघाले तर त्या मायबापाच्या नावाचा लोक उद्धार करतात. बरोबर आहे ना? पोरगी जर संस्कारित नसेल तर सासू कोणाच्या नावानं बोलती? मायनं चांगले संस्कार दिले तुझ्यावर, आणि पोरग जर संस्कारित नाही निघलं तर हे शिकवलं का बापानं तुझ्या? बरोबर आहे ना? मग हे बोलणं ऐकून घ्यायची वेळ आली नाही पाहिजे. आपल्या लेकरांना आपण तसं घडवलं पाहिजे.